श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 9. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. कर्मफल मीमांसा. तो दिवस गुरुवार होता. सकाळी सूर्योदय समयी गुरूंचा होरा चालू होता. मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो. सूर्याची कोवळी किरणे खोलीत डोकावत होती. काय आश्चर्य, त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लभांचे आम्हाला दोघांस दर्शन झाले. क्षणभर दर्शन घेऊन ते भव्य मंगलदायी रूप अंतर्धान पावले. काही वेळाने सूर्यकिरणांच्या प्रखरतेमुळे आम्ही ध्यानातून भानावर आलो. परमपूजनीय अत्यंत मंगलप्रद असलेले 16 वर्षांचे श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दर्शन घडणे केवळ परमप्रभूंच्या अव्याज करुणेचे फळ होय. श्रीपाद प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेवले होते. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडात रूपांतर पावले. याचे मला आश्चर्य वाटले व मन दुःखी पण झाले. प्रभूंचे दर्शन आणि चणे लोखंडात रूपांतरित होणे हे काही विशेष अशुभ सूचक आहे का, अशी मानसिक चिंता आम्हाला वाटत होती. श्री तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबा रे शंकर भट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू कुरवपुरात जाऊ शकतोस, अशी दत्तप्रभूंनी आज्ञा केली. भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा मागत असतात. हा काळ अतिशय शुभप्रद आहे. मी म्हणालो, स्वामी, रोज श्री दत्तप्रभूंचे स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणाने काळ आनंदात व्यक्तित्व करत होतो. तथापि आज नैवेद्य म्हणून दाखविलेले चणे लोहखंड झाले याची खंत वाटते. माझे ह्या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावे ही प्रार्थना. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कलियुग आल्यावर नास्तिकत्व वाढेल. नास्तिकत्वाचे निर्मूलन करून अस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्रविचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील. भविष्यात धर्मसंस्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीज रूपाने या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील. खनिजामध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो. खनिजांमध्ये अनेक रासायनिक प्रकारांमुळे प्राण्यांची उत्पत्ती होते. प्राणांमध्ये मन अंतर्लीन असते. प्राणरूपात चैतन्य अर्धनिद्रावस्थेत असते. हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल. मादक द्रव्याच्या सेवनाने मनुष्य त्याच्या देहात या स्थितीचा अनुभव घेतो. प्राणशक्ती रूपाने व्यक्त झालेले चैतन्य परिणामक्रमाने विकसित होऊन मनाच्या माध्यमाने कर्म करण्यास अभ्यस्त होते. ही स्थिती पशूंमध्ये आढळते. पशूचा पूर्ण विकास तोच मनुष्य म्हटला जातो. मनुष्यात मनशक्ती पूर्णपणे कार्यरत असते, तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे. ते अंतर्लीन स्थितीत असते. मानव योग साधनेने परिपूर्ण होतो. तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्त्रात नेऊन सविकल्प निर्विकल्प समाधी स्थितीस प्राप्त करून घेतो. परमज्योती स्वरूप असलेल्या श्री गुरूंशी तादात्म्य स्थितीचा अनुभव घेतो. त्या स्थितीमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. तर त्याची वर्तणूक मात्र महासंकल्पास अनुसरून असते. म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो. त्या महासंकल्पाचे स्वरूप अचित्य, अगम्य व कल्पनातीत असून महाप्रचंड वेगवान आहे. अतिमानस हे केवळ श्री प्रभूंचे स्वरूप आहे. प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्री प्रभू स्वीकार करतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनेस तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण कुमार्ग गतीप्रमाणे करून श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड व कल्पनातीत आहे. महाप्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल. मानव आणि कोणत्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या दिव्य तेजपुंजापर्यंत पोहोचतेच. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत. त्यांच्या लोक प्रकाशमान होण्याचे कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज. अनेक कोटी ब्रह्मांडात प्रकाशमान असणारे सूर्य, नक्षत्रादिकांचे संयुक्त प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यास दिवटी दाखवल्या समान होय. बाबा रे,
हे श्रीपाद श्री वल्लभांचे खरेखुरे तत्व होय. अनेक शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असे असलेले निर्गुण निराकार स्वरूप, सृष्टीबद्दल असलेल्या अवाच्य अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात दर्शन देत आहेत. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता, व्यापकता असली पाहिजे. श्रीपाद श्री वल्लभांचे दिव्य स्वरूप. मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे. तसेच देव सुद्धा अनंत परिमित्यांना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात. यास अवतरण असे म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योगिक क्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध, प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य, ज्ञान, अनंत स्वरूप असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांनी सत्याची सृष्टीमध्ये स्थापना करून त्याचे दिव्य भव्य अवतार घेतला. ते साक्षात दत्तप्रभू होत. नंतर मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करताना मला कितीतरी नवीन विषयांचा उलगडा झाला, तरी श्रीपाद स्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांचे दिव्य व भव्य चरित्र कसे लिहावे व त्याच्यावर काय भाष्य करावे हे समजत नाही. तुम्ही सत्याच्या प्रतिष्ठापनेबद्दल सांगितले. मी मूर्ती प्रतिष्ठापनेबद्दल ऐकले आहे, पण सत्याच्या प्रतिष्ठापनेबद्दल ऐकले नाही. तरी याबाबत कृपा करून विस्तारपूर्वक सांगावे, अशी श्री तिरुमलदास म्हणाले. प्रिय शंकर भट्टा, तुझ्याकडून श्रींचे चरित्रलेखन कार्य व्हावे असा संकल्प पूर्वीच झाला असून तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांच्या भक्ताचे अनुभव लेखणीबद्ध कर. तुझ्या भाष्याची आवश्यकता नाही. श्रींचे चरित्र स्वतः वारू तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील. या बाबतीत आणखी विचार करणे व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. या पचन क्रियेमध्ये मनुष्याची मध्यावस्था व बुद्धिमत्ता काम करत असते. मनुष्याची जबाबदारी केवळ अन्न ग्रहण करणे एवढीच. नंतर अन्न पचविणे व शरीराला शक्ती प्रदान करणे हे शरीराचे कर्तव्य आहे. थोडक्यात तुझे कर्तव्य अन्न मिळवणे असा विधीचा निर्णय आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याची व शक्ती प्रदान करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्या कारणाने तो अधिक स्वातंत्र्याचा आनंद लुटतो आणि बरोबर व चुकीची कृती करण्यास संधी असते. शरीरास ते स्वातंत्र्य नाही. जेवलेले अन्न पचन करून शरीरास शक्ती संपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे. अन्न सेवन केलेल्या मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय ती नैसर्गिक कृती पार पडत असते. याचा अर्थ शरीराला कर्तव्य नेमून दिलेले असते. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने अप्रयत्नाने मनुष्याच्या संकल्पाचे प्रमेय नसून ते सतत चालू असते. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह, नक्षत्रांचे चलन या सत्याच्या आधारावर घडलेलेच पाहिजे. हा अनुल्लंघनीय कायदा आहे. ह्याच्या विपरीत करण्याने स्वातंत्र्य नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्रांविषयी असलेल्या करुणेमुळे त्यांनी नेमून दिलेली कर्तव्ये काही प्रमाणात शिथिल करतात. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे सकल सिद्धी प्राप्त होत, तर त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने व द्वापार युगामध्ये मंत्र अस्त्राने प्राप्त होत. कलियुगामध्ये तंत्रशास्त्राला महत्त्व आहे. कलियुगी यंत्राने सकल सिद्धी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून सुबोधतेचा परिचय करून दिला जातो. लोकांची शक्ती व सामर्थ्य कमी होत असल्याने सुबोधतेचे धोरण ठरविण्यात आले आहे. निरंतर ध्यानाने श्रीपादांचे दर्शन. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण केल्याने त्याचे ध्यान करणाऱ्यास श्रीपाद शरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्याच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्त प्रभू त्यांचे अवतार सिद्ध, योगी, अवधूत, महासिद्ध यांच्याकरवी या सृष्टींचे पालन करीत असतात. पूर्वयुगातील श्री दत्त हेच श्रीपाद आहेत का,
अशी शंका तुझ्या मनात बीज रूपाने असल्या कारणाने श्रीपादांनी तुझ्या शंकेचे निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखविलेले चणे लोहखंडात रूपांतरित केले. आता अनुसूयेने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी या युगातील प्रत्यक्ष दत्त आहे याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी असे केले. यात अजून एक गर्भितार्थ आहे. तुझ्या कुंडलीत गुरु नीच स्थानात आहे. गुरुग्रहाचा व चण्याचा संबंध आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती बीज रूपाने असून त्या अंकुरित न होण्यासाठी चण्यांचे लोखंडात परिवर्तन करून त्यास निदर्शनास आणले. श्रीपादांच्या दिव्य मानव चक्षुंनी अवलोकन न केलेली कोणतीही वस्तू या सृष्टीत प्रवेश करीत नाही. तसेच त्यांच्या दिव्य मानस क्षितिजावर पाहिल्याशिवाय कोणताही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही. हे परम सत्य आहे. सत्य वस्तू संबंधित ज्ञान सुप्रष्टित असल्या कारणाने त्या ज्ञानाची प्राप्ती झालेले या लोकांतून अंतर्धान झालेले तरी तोटा नाही. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवशक्ती, दीर्घायू मुनी, दिव्य अवतार हे सगळे अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, गती, शक्ती या विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही. ते तत्व आहे. ते संपूर्ण व परिपूर्ण आहे. ते अत्यंत प्राचीन व नित्य नूतन सुद्धा आहे. कारण नसलेले कार्य होणे असंभव आहे. सर्व कारणास व सर्व कार्यास एकमेव असे तत्वच आधार आहे. ते अतीत आहे. त्यालाच दत्त तत्व असे म्हणतात. त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण असा प्रथम अवतार श्री श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने पिटिकापुरात घेतला. या श्रीपाद श्री वल्लभांचे स्पष्ट वर्णन करणे सहस्त्रफणी आदिशेषात सुद्धा अशक्य आहे. बाबारे, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे बरेचदा सूचित केले होते. हिरण्यकश्यपाने विचित्र असा वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असे वाटत होते. दिलेल्या वचनाविरुद्ध न जाता अति कल्पनातीत पद्धतीने श्री नृसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपाचा वध करून परमभक्त असलेल्या प्रल्हादाचे रक्षण केले. प्रभू स्तंभामध्ये सुद्धा विराजमान आहेत अशी प्रल्हादाची दृढ धारणा होती. त्याप्रमाणे प्रभू स्तंभातून प्रकटले. देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलियुगातील हिरण्यकश्यपाचा मद नष्ट करून प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री दत्त प्रभूंनी अवतार घेतला. देव आहे हे सिद्ध करणे हे नृसिंह अवताराचे वैशिष्ट्य. श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती हे दोन अवतार दैवदूषण करणाऱ्यांच्या मदनाश व देवभक्ती करणाऱ्यांच्या डोळ्यांच्या पापणीसारखे रक्षण करणे या दोन प्रधान उद्देशाने या विश्वात आले. श्रीपाद श्री वल्लभास असाध्य असे काही नाही. तिरुमलदास बोलत होते. मी ऐकत होतो. माझ्या मनात एका संशयाने घर केले. मी भूर्जपत्रावर श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र लिहित होतो. भविष्य काळात लोक कोणत्या पत्रावर स्वामींचे चरित्र लिहितील बरे? शालिवाहन शक त्यावेळी चालू होते. हुण शक प्रचारात येणार असल्याचे स्वामींचे म्हणणे आहे. खरे पाहता श्रीकृष्णांचे निर्वाण कधी झाले, हे कलियुग कोणत्या क्षणी कोणत्या घटिकेत सुरू झाले, भविष्य काळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात येणाऱ्या पत्रावर जे श्रीपाद श्रीवल्लभ लिहून दाखवित असतील तर श्रीपाद खरेच दत्तात्रेयांचे अवतार आहेत याचा मला विश्वास होईल. माझ्या मनातला संशय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता ते जे सांगत होते ते मी ऐकण्याचे सोंग करीत लोहखंडात परिवर्तित झालेल्या चण्यांकडे स्मित करून मी बघत होतो. अचानक तिरुमलदासांचा आवाज घोगरा होऊन वाक्शक्ती निष्ठय झाली. मी श्रीपादांचे चरित्र ऐकत असता कांठाळा बसतील असा भयंकर ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मी पूर्ण बहिरा झालो. कोणताही ध्वनी ऐकणे मला शक्य नव्हते. एका क्षणात मी बहिरा व तिरुमलदास मुके झाले. तिरुमलदास काही सांगण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला छोटा ध्वनी सुद्धा ऐकू येत नव्हता. मी ज्याला कधीचा थारा देणे योग्य नव्हते अशी शंका मला आल्याने मला खंत वाटली. परिणामतः मी बहिरा झालो. हे कायमस्वरूपी व्यंग नाही ना? अरे देवा, आता काय करायचे?
नैवेद्यासाठी ठेवलेल्या लोह चण्यांचे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या वाक्यात रूपांतर. इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेले चणे अर्थात लोहखंड तेलुगू भाषेत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अशा अक्षरात रूपांतरित झाले. त्यांच्यावर शुभ्र असे पत्र दिसून आले. आम्ही बघता बघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घ चतुरस्र झाला. ते पत्र भुजपत्रापेक्षा अतिशय पातळ, स्पर्शास मृदू वाटत होते. त्यावर काळ्या रंगाचे सुंदर अक्षर उमटले. तेलुगू लिपीत त्यावर असे लिहिले होते: श्रीकृष्णांचे निर्वाण ख्रिस्तपूर्व 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27 झाले. प्रमाथी ना संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र श्रीकृष्ण निर्वाणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. माझ्या अंगास दरदरून घाम फुटला. माझ्या शरीरातील सर्व पाणी घामाद्वारे बाहेर पडत होते. शरीर अति कंपायमान झाले. श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत अशी माझी खात्री झाली. मनात विचार आला की काय माझे दुर्दैव, कुरपुरात जाणे आता एका स्वप्नासारखे आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी नरसिंह अवतार धारण करून माझा वध केला तर काहीच आश्चर्य नाही. वस्त्र धुवून पिळून वाळत टाकतात तसे शंकर भट्टास धुवून वाळत टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू? भगवानांनी आज्ञा केल्यास तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखे दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील. ब्रह्मज्ञानासंबंधित विश्वासाचा आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून क्वचित गुरु आपल्या शिष्य वर्गास बोध करतात. द्रव्यार्जन हेतूने एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतात. तो शिष्य अमक्या गुरूंनी माझी प्रशंसा केली या अहंकाराने मिरवीत असतो. अशा प्रकारचे गुरु शिष्य दोघेही दोषाचे भागीदार होत. रजक कुलात जन्म झालेल्या तिरुमलदासांच्या करवी ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणे हे श्रीपादांचे चातुर्य होय. परिसरातील इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. ते या गहन विषयांसंबंधित चर्चा करत नव्हते व त्यांना तशा गोष्टी समजू शकत नव्हत्या. ते काहीही असो, श्रीपाद प्रभूच माझे एकमेव आश्रयस्थान होते. मी तिरुमलदासांकडे पाहिले. त्यांचे मुख शांत असून ब्रह्मतेजाने झळकत होते. नंतर माझ्या मनास असे वाटले की तिरुमलदास ब्राह्मण असून कलंकित मन असलेला मी रजक आहे. नैवेद्यात दाखवलेले चणे लोहरूप त्यजून हळूहळू पूर्वरूप आले. श्रीपादांनी मला क्षमा केली हे मला समजले. काही क्षणात ते शुभ्रपत्र अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकर भट्टा, कलियुग लोहयुग आहे. कल्पपुरीत असे हे युग आहे. माझ्या देहावसानानंतर काही काळ मी हिरण्य लोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या भातामहांच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेलो. नंतर सुमती महाराणीचे काका श्रीधरवधनी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवीत होते. दत्त दिगंबर अवधूता असा घोष करीत होते. श्रीपादांचे वय 2 वर्षांचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते दृश्य मनोहर होते. अनासायासे माझ्या मुखातून श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे निघाले. श्रीधरावधानांनी माझ्याकडे वळून पाहिले. इतक्यात श्रीपाद नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून कालपटलांवर प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ व पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपाने येणार याची सूचना आपल्याला विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितली होती. समर्थ सद्गुरू शिर्डी साईबाबांच्या रूपाने अवतरतील. श्रीपाद म्हणाले, आजोबा, नृसिंह सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासांचं सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहेत. श्रीधरवादांनी अवाक झाली. मी म्हणालो, कोणत्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. नंतर प्रभूंनी मला आशीर्वाद दिला. श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्रात गाडगे महाराज या राज नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीन दलित व दुःखी जणांच्या सेवेत पुनीत होशील. धिशिला नगरीत साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात
अवतार होईल. तुला यवन वेशात समर्थ सद्गुरू साईनाथ असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुझी बाळकृष्ण रूपावर प्रीती असल्याकारणाने तू गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाममंत्राचा सतत घोष करशील. तुझ्या मनोनेत्रांना माझे नित्य दर्शन देण्याचे मी मान्य करतो. या शरीराच्या पतनानंतर क्वचित काळ हिरण्यलोकी राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान. श्रीधरावधांनी काही वेळाने पूर्वस्थितीस आले. हे सर्व त्यांना गोंधळात टाकणारे होते. सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांना मायेने पूर्णपणे आच्छादले व पुन्हा श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. नंतर मी म्हणालो, स्वामी, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले होते की कर्माचे फल अनिवार्य आहे, तर श्रीपाद तेथे उल्लेखलेल्या नियमांचे उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरे करतील? सद्गुरू सत्पुरुषास योग्यास दिलेले दानाचे व परोपकारी कृत्यांचे फळ. तिरुमलदास म्हणाले, श्रीकृष्णाने कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असे म्हटले खरे, पण ते कर्मफल जागृत अवस्थेत भोगावे असे म्हटले नाही. ते स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकता. स्थूल शरीराने 10 वर्षे भोगावयाचे कर्मफळ मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळे काही घटकेत भोगून कर्माचे परिणाम दूर करू शकतो. सत्पुरुषास, योगीयास दानधर्म केल्याने दैवी कृपेमुळे पापकर्माचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्याच्या ठायी करुणा असल्याने आपले पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात. पुण्यपुरुषास केलेल्या दानधर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी अदलाबदली होते. समर्थ सद्गुरूंचे ज्ञान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अशा प्रकारची अदलाबदली होते. सद्गुरू त्यांच्याकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्यांचे पापकर्म आपल्यावर ओढून घेतात व आपले तपफल शिष्यामध्ये संक्रमित करतात. परंतु पापकर्माचे फळ कोणाला तरी भोगावेच लागते. देव आणि अवतार पुरुष महातेजोमय असून प्रज्वलित अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याच्या शक्ती त्यांच्यामध्ये असते. त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र, फल, पुष्पादींच्या माध्यमाने सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते. आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्र गतीने ही अदलाबदली घडत असते. काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप कर्मफल निर्जीव असलेल्या दगडधोंड्यांवर संक्रमित करतात. त्या दगडधोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मार्गाने त्या पापकर्माचे निर्मूलन करतात. यास अनुसरून एक दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांच्या घरी दुधाच्या टंचाईची समस्या होती. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करवू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती, पण ती गाय त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्तास नैवेद्यापुरते आवश्यक एवढेच दूध द्यायची व बाकी दूध आपल्या वासरास पाजायची. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. कधी कधी कालाग्निशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी श्री अप्पलराज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले तर त्या दिवशी ते दूध प्राशन करीत त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही या विचाराने माता पिता चिंतित होते. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंहराव वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय दान करण्याचा प्रयत्न केला. ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले. कोणत्याही स्थितीत दान स्वीकार न करण्याचे अप्पळराजांचे व्रत होते. दान घेतल्याने पापसंग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेदसभा असल्यास त्यातून मिळेल एवढी दक्षिणा स्वीकार करीत होते. पौरहत्यापासून मिळणारे त्यांचे उत्पन्न अत्यल्प होते. फक्त व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंहराव वर्मा यांच्याकडे ते पौरोहित्यास जात असत. त्या दोघांनी इतर पुरोहितांना सर्वसाधारणपणे दिल्या जाणाऱ्या दक्षिणेपेक्षा अधिक दक्षिणा देऊन केल्यास त्यांना राग येत असे. अप्पलराज आपले सासरे
श्री सत्य ऋषीधर श्री बाप्पनार्य यांच्याकडून काही घेत नसत. वैशाख शुद्ध तृतीयेस अप्पलराजांच्या जन्मदिवशी पण श्री बाप्पनार्यांच्या घरी भोजन करीत. कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थी सण पण त्यांच्या घरी जेवायचे. कुटुंबाच्या या दुःस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली, नाथ, आमच्या माहेरचे लोक संपन्न असून नैशिष्ट क्षत्रिय संस्काराचे आहेत. मल्लादी वंश श्रीमंत असून आमचे माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यात मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही. आपण या विषयाचा विचार करावा. अप्पलराज म्हणाले, सौभाग्यवती, तुझे म्हणणे बरोबर आहे. सत्य ऋषीधर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही. पण या विषयास शास्त्रसंमती असणे आवश्यक आहे. अनेक महाविभूतींनी श्रीपाद दत्तात्रेयांचा अवतार आहे हे सांगितले आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या. श्रीपाद दत्तांचे अवतार असते तर आपल्या घरी असलेल्या गायीने भरपूर दूध दिले असते, किंवा तुझ्या स्तनामध्ये क्षीराची समृद्धी झाली असती. बरे, मोठा मुलगा श्रीधर शर्मा आंधळा व लहान मुलगा राज शर्मा पंगू आहेत. श्रीपाद यांचे अंगवैगुण्य नाहीसे करून त्यांना विमुक्त करू शकतात ना. तू या विषयाबाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर व श्रीपादांनाच विचार. पण देवाने असा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण करून माझ्या व्रताचे उल्लंघन करावयास लावणे उचित नव्हे. सुमती महाराणींनी या विषयाचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले. बाप्पनार्य मंद हास्य करीत म्हणाले, अम्मण्णी, हे सगळे श्रीपादांचे लीलाविलास आहेत. श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यात नसून समस्या उत्पन्न करण्यात पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याने योगदृष्टीने मी जाणले. दत्तप्रभूस गोक्षीर अत्यंत प्रतिकर आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रसंमती आवश्यक आहे. अहो, काय विधी पौरित्य आहे. श्वरासुराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना प्रकारांचे प्रयत्न करणाऱ्या जमातींची या जगात कमी नाही. पण माझा जमात अग्निहोत्रा समान आहे. त्याचे नियम भंग करण्यास प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो. सृष्टीतील पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीने आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदानाचा स्वीकार करणार नाही. श्रीपादांनी त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैगुण्यापासून विमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकत नाही. जगद्गुरू होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जातील. म्हणून चुकून सुद्धा त्यांचे अंगवैगुण्य दूर करण्याची इच्छा श्रीपादांसमोर दर्शवू नको. सगळे कालाधीन आहे. काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्या क्षीर समृद्धी होईल. परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबास सीमित नसून विश्वगुरुत्वाच्या कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून पलायन करतील. श्रीपादांचा संकल्प झाल्याने घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्या राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धर. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्याचा परिहार दत्तच करतील. मी म्हणालो, स्वामी, श्रीपादांचे बंधू अंगवैकल्य येऊन जन्मास येण्याचे कारण काय? वंश परंपरेने आलेले घराण्याचे कर्मदोष आहेत का? नंतर तिरुमलदास म्हणाले, श्री दत्ताचा अवतार सायं समयी झाला. श्रीपादांचे अवतरण उषःकाली झाले. पुढे होणाऱ्या नृसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला अगाध आहे. सायं संध्येवर तिमिराचे आवरण येते. जीवसृष्टी निद्रावस्थेत असते. म्हणून दत्तावतारात योग साधनेच्या परिक्रमानुसार समस्त जीवांचे भारवहन करून जीवास नकळत परिणाम सिद्धी प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्ट्य. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांच्या कळत अंतचैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो. हे केवळ भूमंडळात सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उषःकाली झाले. उषःसमयी सूर्य भगवान सकाळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवास पुनीत करीत असतो. श्रीपादांचे सूर्य हे प्रतीक आहे. जीवातील विविध शक्ती जागृत होऊन
नाट्य करीत वैविध्याने परिणाम स्थिती प्राप्त करण्याचे प्रतीक आहे. माध्यम दिन मार्तंडाचे चंड प्रचंड स्वरूप आहे. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीने दिशास प्रसार करतो, तसे जीवास जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवताराचे प्रयोजन आहे. हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय होय. दत्तावतारात व श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारामध्ये दीर्घ काळ रात्र होती. तिचे केवळ महाअंधकाराचे स्वरूप होते. त्यांचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेल्या श्रीधरराव शर्मांचा जन्म झाला. ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय, नास्तिकवाद, कुतर्क, वक्रभाष्य वगैरे यांचे प्रतीक म्हणून लहान बंधू श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला. कुठलाही जीव महाअंधकार सदृश्य जड वृत्तींचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यांमुळे निर्माण झालेल्या मानसिक अस्वस्थतेचा पार जातो. तो श्रीपाद श्री वल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. ह्यातले रहस्य हेच होय. हे विश्वातील जीवसृष्टीच्या परिणामदशेस संबंधित विषय आहेत. वंश परंपरेने आलेले कर्मदोष सुद्धा आहेत. श्री अप्पलराज शर्मा वेलनाडू मंडलातील वैदिक ब्राह्मण होते. त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होते. श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधर राज शर्मा होते. ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणांमध्ये आपल्या नावास राज या शब्दास जोडण्याची प्रथा होती व ब्राह्मण असल्याचे सुचविण्यासाठी शर्मा या शब्दास जोडत. श्रीधरराज शर्मा हे आईनवेल्ली या ग्रामाचे अधिकार होते. त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास ग्रामाधिपतीपद मिळत असे. ग्रामात पीक पिकले किंवा पिकले नाही तरी कराच्या रकमेची भरपाई जमीनदारांना करणे अनिवार्य होते. ग्रामाधिकाऱ्यावर कर वसूल करून देण्याची जबाबदारी होती. त्यामुळे श्रीधर रामराज शर्मांना त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीस बाजूला सारून जमीनदारांच्या आज्ञेनुसार वेळेप्रसंगी हिंसेच्या प्रयोगाने कर वसुली करावी लागत असे. हे त्यांच्या ग्रामाधिकारी या नात्याने कर्तव्य धर्म होते. पण दैवाच्या दृष्टीने हे पाप कार्य होते. अप्पलराजांच्या ज्येष्ठ भ्रात्यास ग्रामाधिपत्य प्राप्त झाले. पितामहांच्या पापकर्मामुळे मोठा असलेला श्रीधरराज शर्मा व धाकटा श्रीराम शर्मा या उभयतास विकलांग प्राप्त झाले. श्रीपाद श्री वल्लभ साक्षात श्री दत्तावतार असले तरी पितामहांच्या स्वल्प पापकर्माचे प्रभाव त्यांना अनुभवावे लागले. म्हणून त्यांना दुधाची समस्या उद्भवली. विश्वप्रभूंनी रचलेला नियम सर्वांस लागू होतो. अवतरित झाले असता घराण्याच्या कर्मफलाचा थोडा भाग त्यांनी स्वतःही भोगून सर्वांना मार्गदर्शन केले. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व श्री वत्सवाई नरसिंह वर्मा श्रीपादांस आपल्या पात्राप्रमाणे मानित. म्हणून श्रीपादांच्या दुधाची समस्या नाहीशी करण्याचा त्यांनी बराच विचार केला. श्री वर्मा श्रेष्ठीस बोलावून म्हणाले की या समस्येचा परिहार तुम्ही करावा. श्री नरसिंह वर्मांच्या येथे गायत्री या नावाने प्रसिद्ध अशा गायीची संतती होती. त्यातील सर्व शुभ लक्षण असलेल्या एका गायी श्रेष्ठींनी वर्म्यांकडून क्रय केली. विक्रय केलेल्या धनास वर्मांनी आपल्या जवळ जपून ठेवले. पौराहित्याच्या निमित्ताने अप्पलराज वर्म्यांच्या घरी आले. या प्रसंगी गो विक्रय करून आलेले धन वर्म्यांनी अप्पलराजास दक्षिणा म्हणून दिली. साधारणपणे पौराहित्यानिमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे अधिक होते. अप्पलराज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढे द्रव्य दक्षिणा म्हणून घ्यायचे होते तेवढेच घेऊन उरलेल्या धनांचा अस्वीकार केला. वर्म्यांनी पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास नकार दिला. सुक्षत्रिय वंशात माझा जन्म झाला असून दान दिलेले द्रव्य परत घेऊ शकत नाही असे ते म्हणाले. हा विवाद श्री बाप्पण्णापर्यंत पोहोचला. ब्राह्मण परिषद बोलवण्यात आली. परिषदेत श्री बाप्पण्णार्यांनी घोषणा केली की अप्पलराज शर्मांनी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यावायचे असेल त्यांनी घ्यावे. ते धन आपणास मिळावे या हेतूने अनेक ब्राह्मणांमध्ये चढाओढ सुरू झाली. ती एक विचित्र व दुराग्रही बाब होती. तेवढ्यात तरुण असलेला पाप्पय्या शास्त्री या नावाचा ब्राह्मण आला. श्रीपाद दैवाशंभूत अवतारी पुरुष नाही. देव असल्यास अशा विचित्र परिस्थितीत कशी काय आली
श्री दत्तच असल्यास त्यांनी त्यांच्या दोघा भावांचे विकलांगापासून रक्षण का बरे केले नाही? ज्या काही घटना घडल्या त्या केवळ कल्पना आहेत. तिळाचे पर्वत करून सांगणे महापाप आहे. मी दत्तभक्त आहे. श्वेतार रक्षा पण गुरूंकडून प्राप्त करून घेतली आहे. दररोज कितीतरी जप करतो. मी कोणतेही दान घेतल्याने मालिन्य येणार नाही. योग्य असलेल्या मला हे धन द्यावे. ब्राह्मण परिषदेने पाप्पय्या शास्त्री ते न द्यावयाचा निर्णय केला. ते धन एका चांगल्या गायीस विकत घेण्यास पुरेसे होते. सभा समाप्त झाल्यावर विजय गर्वाने पाप्पय्या शास्त्री घरी गेला. तेथे त्याचे मामा आले होते. कुशल प्रश्न, इष्ट गोष्टी झाल्या. भोजन करून जाण्यास पाप्पय्या शास्त्रींनी त्यांना विनंती केली. मामा उत्तरले की मी वर्षातून एकदा भोजन करतो. सध्या भाच्याकडे जेवण करणे जमणार नाही असे सांगून ते घाईघाईने तेथून निघून गेले. मामा निघून गेल्यावर पाप्पय्या शास्त्री विचार करीत बसले होते. त्यांची पत्नी जवळ येऊन म्हणाली, स्वामी, आता आलेले तुमचे मामा हुबेहूब गेल्या वर्षी वारलेल्या मामांसारखे दिसतात नाही का? पाप्पय्या शास्त्री हादरून उठले. त्यांना एकच मामा होते, ते पण गतवर्षी निधन पावले. आता आलेले हे नवीन मामा कोण होते? त्यांची बुद्धी केवढ्या भ्रमात फसली. मामाच्या नात्याने इतर काही नातेवाईक असले तरी हुबेहूब या मामासारखे दिसणारे कोणी नव्हते. मृत झालेल्या मामांचा प्रेतात्मा तर नाही ना त्यांनी पाहिला? त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत चालले. भूतप्रेत पिशाच्यांच्या मंत्रतंत्राविषयी त्यांना काही ज्ञान नव्हते. त्यांचे उपास्य दैवत असलेल्या दत्ताच्या अनुग्रहाने पतंतर होत नाही ना? येणारा पुढचा काळ कष्टदायक तर नाही ना? मामांनी जाता जाता शीघ्र आपण भेटू याची अपेक्षा करत तो असे म्हटलेले वाक्य सतत त्यांच्या मनास क्लेश देऊन गेले. लवकरच तो मरण पावून परलोकात त्यांच्या मामास भेटणार होता का या विचाराने त्याचे मन जड झाले. ओम द्रा दत्तात्रेय नमः मंत्राचा जप त्याने सुरू केला. त्या दिवशी मंत्रजप करणे सुद्धा एकाग्र चित्तेने होत नव्हते. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यास गेला. दत्तमूर्तींचे ध्यान करण्यास बसल्यावर ध्यानात शीर नसलेली दत्तमूर्ती दिसली. तेथे पण जप करण्यास बसल्यावर मन स्थिर नव्हते. अर्चकाने प्रसाद दिल्यावर तो विषपुरीत कलशातून काढून दिल्यासारखे वाटले. अर्चक हसत हसत काही म्हणत होते, परंतु बाप्पय्या शास्त्रीत असे ऐकू येत होते की हा प्रसाद ग्रहण करून लवकर मरण पाव. ते घरी परत आले तेव्हा त्यांच्या पत्नीच्या कपाळावर कुंकू दिसले नाही. मी जिवंत असताना कपाळावरचे कुंकू का बरे काढलेस असे म्हणून तिच्यावर चिडले. रुपया एवढे कुंकू कपाळावर मिरवीत असता पाप्पय्या शास्त्रींचे चिडणे तिला थोडे विचित्रच वाटले. पाप्पय्यास वेळ लागले असे म्हणून पिठापुरात अफवा उठली. किंवदंती, अफवा व टीका यांचे प्रमाण पिठापुरात जास्त होते. पाप्पय्यास मानसिक व भूत चिकित्सा सुरू झाली. आपणाला वेळ लागलेले नाही आणि आपण सत्यकथन करत आहोत असे तो सांगत होता. वेडा पण कधी कधी तर्कयुक्त भाषण करतो अशी चर्चा लोक करत होते. पाप्पय्यांच्या पत्नीस चांगली कल्पना सुचली. तिच्या पतीने अज्ञानवश श्रीपादांची निंदा केली. याचे हे कर्मभोग आहेत असा तिने विचार केला. पाषाणातील देवास शरण जाण्याऐवजी जिवंत असलेल्या या दिव्य तेजाने झळकणाऱ्या श्रीपादांच्या चरणी शरण जावे असा तिने विचार केला. ती श्रीपादांच्या घरी गेली. श्रीपादांना तिने कडेवर घेऊन लाड केले. कोणी नसल्याची संधी साधून तिने श्रीपादांना आपली दुःस्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले, आत्या, या सगळ्यांना एक लहान उपाय आहे. तू मला मातेसमान असल्याकारणाने तुला मी हे रहस्य सांगतो. तू वेळ न घालवता नूतन गृहाचे निर्माण कर. तू व काका वास्तुपूजा करून त्या नूतन गृहात प्रवेश कर. लागलीच सगळे काही बरे होईल. तिने ही माहिती कोणाही समोर उघड केली नाही. ही विपदा भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे तिच्यावर कोसळली. म्हणून ती शीघ्र स्वतःचे घर बांधायचे असे तिने आपल्या बांधवास पटवून दिले. मग काय विचारता, कोणी एकाने पायप्यास एक त्याग केलेला खोलगट भाग भूदान म्हणून दिला. तो खूप श्रम व खर्च करून तात्काळ भरण्यात गेला. लागलीच घरातील सगळी संपत्ती, धन इत्यादींचा विक्रय करून नूतन गृह निर्माण कार्य सुरू झाले. गृहनिर्माणासाठी ऋण सुद्धा घ्यावे लागले. पर्वतशिला आणून त्यांची शकले करून गृहनिर्माणात वापरण्यात आली. नूतन गृह प्रवेश केल्यावर पायप्पा शास्त्री स्वस्थ झाले. बाबारे शंकर भट्टा
पायप्यांची मृत्यूदशा चालू होती. त्यांचे अपमृत्यूच्या संकटापासून श्रीपादांनी रक्षण केले. त्याला मानसिक त्रास, अपमान, धनव्यय इत्यादी कष्ट देऊन संचित कर्मध्वंस केला. तेवढेच नव्हे, पापय्यांच्या पापकर्माचे शिळांमध्ये आकर्षित करून त्या शिलाचे शकले करून पापकर्माचा नाश केला. सिद्ध, अवधूत विविध व विचित्र मार्गांचे अवलंब करतात. स्वस्थ झालेल्या पापय्य शास्त्रीस श्रीपाद म्हणाले, तू केवढा बुद्धिमान आहेस. तुला डोके नाही. तू मनपूर्वक आराधना करीत असलेला श्री दत्त शरीर रूपाने तुझ्यासमोर उभा असतानाही तू ओळखले नाहीस. म्हणजे तुझे केवढे दुर्भाग्य. कुक्कुटेश्वर मंदिरात असलेली पाषाण मूर्ती तुझी रक्षण करेल असा तुझा निर्धार होता. म्हणून तुझे संचित पाप पर्वतशिळांवर फिरवून त्यांची शकले करून तुझे परमफळ नाहीसे केले. तुला नूतन गृह करून दिले. सशरीर असलेल्या या दत्तास शरण आला असतास तर तुझे संचित संस्कार या शरीरावर ओढून घेऊन तुझे कर्मक्षय केले असते. भक्तांच्या भावनेनुसार भगवंताचे अनुग्रह फल असते. ही लीला घडल्यानंतर पापय्याने श्रीपाद श्रीवल्लभच दत्तांचे अवतार आहेत असे ओळखले. श्रीपादांच्या दुधाच्या समस्येविषयी श्री श्रेष्ठी व श्री वर्मा चिंतित होते. हा विषय घेऊन ते श्री सत्य ऋषीश्वर यांच्याकडे गेले. हे राजश्री, आपण राजा जनकाप्रमाणे संसारात असून ब्रह्मज्ञानी आहात. ब्रह्मामध्ये लीन आहात. आमची एक लहानशी इच्छा आहे, ती आपण पूर्ण करावी. यावर श्री बाप्पनार्य म्हणाले, इच्छा व्यक्त केल्याशिवाय कसे बरे वचन देऊ. निसंकोचपणे तुम्ही मला तुमची इच्छा सांगा. तुमची इच्छा धर्मबद्ध असल्यास निश्चित पूर्ण करीन. श्री श्रेष्ठी म्हणाले, मी श्री वर्म्यांकडून गायत्री नावाच्या गायीच्या संततीमधली शुभलक्षणीय युक्त अशी एक गाय विकत घेतली. आमचे कुलपुरोहित असलेले श्री अप्पलराज शर्मा यास ती गाय देण्याची माझी इच्छा आहे. त्या गायीचे क्षीर श्रीपादांच्या सेवेत उपयोगी आल्यास आम्हास अत्यंत आनंद वाटेल. याशिवाय आमची दुसरी इच्छा नाही. श्री श्रेष्ठींचे म्हणणे झाल्यावर श्री बाप्पनार्य म्हणाले, बरे बरे, तुम्ही असे करा, ती गाय माझ्या घरी पाठवा. मी ती गाय अप्पलराजास देण्यास प्रयत्न करतो. शुभलक्षणी गाय अप्पलराजांच्या घरी असणे दात्यास व ग्रहातीस शुभप्रद व श्रेयस्कर आहे. गोमातेस बाप्पनाचार्यांच्या घरी आणले गेले. गोदान घेण्यास अप्पलराजांनी नकार दिला. हिमालयात संतोपंत नावाचा एक प्रांत आहे. त्या प्रांतातून युधिष्ठिरांनी स्वर्गारोहण केले. तेथे सच्चिदानंदवदूत नावाचे महात्मा होते. त्यांचे वय काही शताब्दींच्या पेक्षा जास्त होते. ते कैवल्य शृंगी येथे असलेले श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पीठिकापूर्वी श्रीपाद श्री वल्लभ रूपाने असून त्यांचे बाल्य रूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ हो असा आदेश सच्चिदानंदास झाला. श्री सच्चिदानंदावधूत पीठिकापुरास आले. श्री बाप्पनार्यांनी त्यांचे आदराने स्वागत केले. श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपातील भगवान दत्तात्रेयांना पाहून ते धन्य झाले. त्यांच्याकडून श्रीपादांच्या दुधाची समस्या आली. तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अप्पलराज शर्मांनी गोदान घेतले पाहिजे. श्रीपाद श्री वल्लभ साक्षात दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून गोक्षीर अर्पण करण्याचे महत्भाग्य आपल्या हातून दवडू नये असे त्यांनी ठासून सांगितले. ब्राह्मण परिषदेने श्रीपाद श्री वल्लभ श्री दत्त असल्याचा पुरावा मागितला. पंचमहाभूतांची साक्ष तुम्हाला देतो असे अवधूताने सांगितले. श्रीपाद हे श्री दत्त असल्याची पंचमहाभूतांची साक्ष. यज्ञारंभ होता क्षणी भूमातेने साक्ष दिली. श्रीपाद श्री दत्त असल्या कारणाने अप्पलराज शर्मा यांनी गोदान स्वीकार करावे. श्वसुरापासून जमातास प्रीतीपूर्वक दिलेले दान होत नाही, म्हणून सत्य ऋषींनी श्री श्रेष्ठींकडून दान घ्यावे व भेटवस्तू म्हणून जमाताराक द्यावे, हे भूमातेचे वचन होते. यज्ञारंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडल्यास इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखविला. ही चौथी साक्ष. आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्त आहेत, ही पाचवी साक्ष. अशा प्रकारे पंचमहाभूत साक्षी झाल्यावर अप्पलराजांनी गोदानाचा स्वीकार केला. गोदानाचे फळ श्रेष्ठीस प्राप्त झाले. त्या कारणाने गायीच्या विक्रीची किंमत
नरसिंह वर्माने अप्पलराज शर्मा यांस देण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारे अवधूतांच्या सान्निध्यात श्रेष्ठी व वर्म्यास अपूर्व अशा पुण्याचा लाभ झाला. भविष्य काळात कोकणत या नावाने वायसपूर अग्रहार प्रसिद्ध होईल. शांबलापूर व श्रीपीठिकापूर एकत्र होऊन महानगराचे स्वरूप धारण करील. जगातील सगळ्या देशांचे, सगळ्या धर्मांचे किंवा पंथाचे लोक कोणत्या तरी जन्मी एके दिवशी पीठिकापुरी येतील व श्रीपादांचे दर्शन घेतील. संस्कृत भाषेत लिहिलेल्या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या शीर्षकाच्या श्रीपादांच्या चरित्रास त्यांचे आशीर्वाद मिळतील. भूर्जपत्रात लिहिलेले ग्रंथ श्रीपादांच्या संकल्पाने अदृश्य रूपाने श्रीपादांच्या जन्मस्थानी 7 मनुष्यांच्या उंची इतके खोल निक्षिप्त राहतील. त्यांच्या जन्मस्थानी श्रीपादुकांची स्थापना व मंदिराचे निर्माण होईल. श्रीपादास गोदान केलेले महापुण्यशाली व्यंकटप्पय्या श्रेष्ठी अखेर धन्य आहेत. त्यांच्या कुटुंबात धनधान्याची समृद्धी असेल. हे हिरण्य लोकात थोडा काळ राहून पुन्हा महाराष्ट्र देशात ऐश्वर्यवंत वैश्य कुळात जन्म घेऊन श्री नृसिंह सरस्वती अवताराचे सुद्धा दर्शन घेतील. बाबारे शंकर भट्टा, खरोखरच हा गोदानाचा प्रसंग अत्यंतिक शुभप्रद आहे. तू कुरवपर प्रयाणाची तयारी कर. श्रीपाद श्री वल्लभ सदैव तुझी रक्षण करतील. सुमती अप्पलराजांचा पूर्वजन्म वृत्तांत. अवधूत म्हणतात, पीठिकापूर वासियांनो, तुम्ही किती मूर्ख आहात. श्रीपादांच्या रूपात असलेल्या चालत्या बोलत्या दत्तप्रभूंना स्वतःच्या डोळ्यांनी पाहून देखील तुम्ही ओळखू शकला नाहीत. स्वयंभू दत्ताच्या पाषाण मूर्तीची हजारो वर्षे पूजा केली जात आहे. पाषाण रूपातून जागृत होऊन प्रभूंनी श्रीपाद रूपामध्ये अवतार घेतला. अवतार घेण्यासाठी प्रार्थना करून जेव्हा ते अवतरित झाले तेव्हा त्यांचा तिरस्कार करणे हा गुन्हा आहे. माझे वय शेकडो वर्षे आहे. श्रीपादांचे वर्ष दर्शन घेण्यासाठी मी हिमालयातून आलो आहे. दत्त पुराणातील विष्णू दत्त व सुशीला या जन्मी अप्पलराजू शर्मा व सुमती महाराणी म्हणून जन्माला आले. दत्तांचे अवतारामध्ये लाभात असे ओळखले. ते दत्तप्रभूंच्या विशेष अनुग्रहासाठी पात्र झाले. त्यांनी दत्तांकडे असे मागितले की त्यांना श्री दत्तांना शिशुरूपात पाहायचे आहे. एवढेच नसून त्या पूर्ण परब्रह्म तत्वाचे पुत्र वात्सल्याने संगोपन करावायचे आहे. प्रभूंनी श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांचे मागणे मान्य करण्याचे कबूल केले. लाभाद महर्षींनी नंद रूपामध्ये आणि त्यांच्या पत्नीने यशोदेच्या रूपामध्ये जन्म घेतला. शनिवारी प्रदोष समयी केलेल्या शिव आराधनेच्या महिमामुळे श्रीकृष्ण नंद यशोदेच्या घरी कन्हैयाच्या रूपात मोठा झाला. पण यादव कुळामध्ये अराजकता माजून यादव निर्वंश झाले. जेव्हा श्री अंबिकेने वासवी कन्यका परमेश्वरी म्हणून जन्म घेतला तेव्हा नंद राजा रामडुगुलू भास्कराचार्य झाले. आर्य वैश्यांनी अग्निकुंडामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक घरातील त्या गोत्रातील कमीत कमी एक जण तरी वाचले. पण लाभात महर्षींच्या गोत्रातले कोणीच वाचले नाही. म्हणून असा निर्णय घेण्यात आला की आर्य वैश्यांनी लाभात महर्षींचे स्मरण करणे अतिशय आवश्यक आहे. अग्निकुंडामध्ये आहुती दिल्यानंतर भास्कराचार्य आपल्या घरी ज्ञान मंदिरात ध्यानस्थ बसले. भास्कराचार्यांच्या वंशात एक श्रीराम भक्त होता. त्यांना श्रीरामांचा साक्षात्कार झाला. त्यावेळी तो भक्त आपल्या मातापित्यांच्या सेवेत मग्न होता. म्हणून त्यांनी रामाला आदेश दिला की जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत रामाने तेथेच थांबावे. श्रीरामांच्या चरणाची ठसे त्या घरामध्ये स्पष्टपणे उमटलेली आहेत. या चरणचिन्हांवर उभी राहून वासवी मातेने त्यांना दर्शन दिले. भास्कराचार्यांना फार वाईट वाटले. काही वेळाने त्या ठिकाणी एक बालरूप दिसू लागले. ते बालक दुसरे कोणी नसून स्वतः दत्तू प्रभूच होते. प्रभू म्हणाले, दादा, मी आणि वासवी आम्ही दोघेही तुमचीच मुले आहोत, हो ना? आम्ही तुम्हाला सोडून कसे काय राहणार? तुम्ही भूलोकात अवतार घेतलेले लाभात महर्षी आहात. आज तुमचे गोत्र निर्वंश झाले. विशेष पुण्य आणि विशेष पाप झालेले निर्वंश होणे यात तथ्य आहे. नंद राजाच्या रूपात आपण विशेष पुण्यफल प्राप्त केले. अशा महाउन्नत वंशामध्ये जन्म घेण्यास लायक अशा व्यक्तींच्या अभावामुळे तो वंश निर्वंश होतो. आपण आपल्या महापुण्याच्या बळावर भास्कराचार्यांचा जन्म घेऊन
वासवांबाचा अवतार मनसोक्त पाहू शकलात. लाभात गोत्र निर्वंश झाल्या कारणाने मनोमन तुम्ही खूप दुःखी झालात. मी आपणास अभय देतो की ज्या रामडुगुली वंशामध्ये तुम्ही जन्म घेतलात तो कधी निर्वंश होणार नाही. माझ्या श्रीपाद श्री वल्लभ अवतारात आपण माझ्या आजोबांच्या रूपात जन्म घ्याल, तेव्हा मला मल्लादी आडनावाने व बाप्पन्ना वधालुलू नावाने प्रसिद्ध व्हाल. कलियुगाच्या अंतापर्यंत मल्लादी वंशाचा निर्वंश होणार नाही. समर्थ रामदास शिवाजी महाराज व श्रीधर स्वामींचा पूर्व वृत्तांत. बेटा, त्या दिवशी बृहशिला नगरात दिलेल्या वाग्दानाप्रमाणे आज या पिटिकापुरात सगळ्या घटना घडत आहेत. श्रीपादजींचे मोठे बंधू श्रीधर राजवर्मा यांचे अंधत्व नाहीसे होऊन ते महापंडित होतील. मृत्यूनंतर काही काळ हिरण्य लोकात राहून श्रीपादांच्या आज्ञेनुसार मराठा देशात सज्जनगड येथे समर्थ रामदास नावाने प्रसिद्ध होतील. श्रीपादांना दिलेल्या गोदानाचे फलस्वरूप म्हणून नरसिंह वर्मा पुढील जन्मी महायोद्धा शिवाजींच्या नावाने छत्रपती होतील. ज्यांनी हिंदू साम्राज्याच्या स्थापनेसाठी कंबर कसून लढाई केली त्या जवळच्या श्रीपादांच्या अवताराशी अतिशय जवळचा संबंध असलेल्या श्रीशैली क्षेत्राचे दर्शनाने शिवाजी महाराज धन्य होतील. समर्थ रामदासांचा प्रिय शिष्य होऊन नाम कमावतील. श्रीपादांचा दुसरा भाऊ रामराज शर्मा आपल्या लंगडेपणापासून मुक्त होऊन महापंडित बनेल. दिवंगत झाल्यावर काही काळ हिरण्य लोकात राहून नंतर श्रीधर नावाने जन्म घेऊन अवधूत होईल. दैवी शक्ती अचिंत्य आणि अनुलंघनीय आहे. मी जे काही बोलत आहे ते अक्षर सत्य आहे. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. सत्य हे सत्यच असते. जर जगातल्या सर्व लोकांनी म्हटले सूर्य हा सूर्य नाहीये तर सूर्य अदृश्य होईल का? परमेश्वर वेगळा आहे. भाग्याची दोरी नेहमीच परमेश्वराच्या हातात असते. भले एखादी व्यक्ती श्रीमंत असो किंवा ऐशा आरामात आयुष्य घालविणारा एखादा महाराज असो, त्याच्यावर संकटे आणण्याची ताकद परमेश्वराकडेच आहे. त्याचप्रमाणे संकटाचे निरसन करण्याची शक्ती सुद्धा परमेश्वराकडे आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.